शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। प्राध्यापक श्रावण देवरे यांची निवडणूक विश्लेषण करणारी मुलाखत। काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा राजकारणानं ओबीसी समुदायाला सातत्यानं भाजपकडे ढकलण्याचं काम केलंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठी माननीय शरद पवार यांनी जरांगे फॅक्टरची निर्मिती केली। ओबीसींच्या विरोधात जाळपोळ, तोडफोड व मारहाणीसारखे हिंसक हल्ले घडवून आणले व ओबीसी मराठा ध्रुवीकरण घडवून आणलं गेलं। जरांगे फॅक्टरने उघडपणे शरद पवारांची बाजू घेऊन भाजपला गाडण्याची भाषा केल्यामुळे ओबीसी आपोआप भाजपकडे झुकत गेला। मराठा पक्षाची सत्ता आली तर ओबीसींच्या विरोधात हिंसक कारवाया वाढतील या रास्त भीतीपोटी 52% ओबीसींनी एक गट्टा मतदान भाजप प्रणित महायुतीच्या झोळीत टाकलं व महायुतीला प्रचंड बहुमताने सत्तेत बसवलं। एखाद्या समाज घटकाला भयग्रस्त करून असुरक्षित केलं की तो समाज आपल्या मूलभूत मागण्या, आपले मूळ विचार सर्व काही गुंडाळून ठेवतो व केवळ सुरक्षितता मिळावी म्हणून नको त्या पक्षाच्या आश्रयाला जात असतो। ओबीसींच्या एक गट्टा 52% मतांच्या तुलनेत मराठा, दलित, मुस्लिम मतं नगण्य ठरली व महाविकास आघाडीचा लज्जास्पद पराभव झाला। सर्व प्रमुख पक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त दारुण पराभव शरद पवार यांच्या पक्षाचा झालाय। फक्त 10 जागा। यावरून हे सिद्ध झालं की जरांगे फॅक्टर किती नकारात्मक व विध्वंसक आहे।